दुसरा श्रावणी सोमवार, त्यामुळे आज आपण आलो कणकेश्वर अलिबाग इकडे. नमः पार्वती पते हर हर महादेव. बोला हर हर महादेव. तर मंडळी, कणकेश्वर ट्रेकची एक सुंदरता आहे ती म्हणजे तिथले रस्ते. अतिशय सुंदर असा तो रस्ता आणि रस्त्याचं आपलं नंदी महाराजांचं दर्शन होतं. सोबतच झाडांवर वन्यजीव सुद्धा आढळतात. काही अंतरावर गेल्यानंतर पारेश्वराचं मंदिर लागतं. आज दुसरा श्रावणी सोमवार म्हणून भरपूर गर्दी होती. मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम दर्शन घेतलं ते म्हणजे नंदी महाराजांचं आणि पोचलो गाभाऱ्यामध्ये आणि आतमध्ये जाऊन मस्त दर्शन घेतलं ते म्हणजे कणकेश्वर महादेव. मंदिराच्या बाजूला भरपूर सारी मंदिर आहेत. समोर दिसतात तुम्हाला सगळी वेगवेगळी मंदिर आहेत. मंदिराच्या बाहेर आलो आणि गेले कुंडावर आणि त्या कुंडावर पोरं मस्त मजा करत होती, पाण्यामध्ये उड्या मारत होती. बुट्ट्याची मजा एक वेगळी आहे संध्याकाळी. तर नमस्कार मंडळी, गणेश मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते. मंडळी, आज दुसरा श्रावणी सोमवार, त्यामुळे आज आपण आलो कणकेश्वर अलिबाग इकडे. पहिल्या सोमवारी आपण गेलो होतो भीमाशंकर दर्शनासाठी ट्रेक करत. आज पण कणकेश्वर ट्रेकच आहे. नॉर्मली तुम्हाला भीमाशंकरला दुसरा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही पुण्या साईडनं गाडीने येऊ शकता, पण कणकेश्वरला ऑप्शन नाही आहे. कणकेश्वरला तुम्हाला चालत ट्रेक करायची आहे. कणकेश्वरला आता पोहोचतोय आपण पायथ्याजवळ. फक्त या साईडला फुल पार्किंगसाठी तुम्हाला फुल जागा आहे. तुम्हाला इकडे येण्यासाठी नॉर्मली जर तुम्ही पिन साईडने येणार असाल तर तुम्हाला कार्ले खिंडीतून राईट मारल्यानंतर खूप जवळ आहे, नाहीतर मग तुम्हाला पूर्ण अलिबाग फिरून यायला लागेल. अलिबाग येत असाल तर सरळ, पण कार्ले खिंडीतनं सगळ्यात बेस्ट लवकर पोहोचाल तुम्ही. नॉर्मली तुम्हाला अलिबाग च्या रोडवरून कणकेश्वरला येण्यासाठी ऑटो ट्रॅक्स भेटू शकतात. तुम्हाला एक कमी शुल्कामध्ये कणकेश्वरच्या पायथ्याशी पोहोचवतील. मंडळी, पोहोचतोय आपण पायथ्याजवळ आणि पायथ्याजवळचा नजारा जो असतो ना इथला कणकेश्वरचा, एकदम खतरनाक नजारा आहे बघा. तर चला मंडळी, बघताय पोहोचतोय आपण प्रवेशद्वाराजवळ. म्हणजे जो हा प्रवेशद्वार जिथून पायऱ्या चालू होतात तिथला हा प्रवेशद्वार आहे आणि त्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचतोय. नमः पार्वती पते हर हर महादेव. गेट म्हणून आपण एंट्री करतोय. तर मंडळी, सुरुवात तर केली आपण ट्रेकला आणि नॉर्मली आज कसं श्रावणी सोमवार असल्यामुळे भरपूर जास्त गर्दी आहे. वरती गेल्यावर समजणार आहे आपला म्हणजे गर्दी काय असणार आहे ती, पण पार्किंग तर फुल आहे आणि मस्त आज वातावरण एकदम एवढा भारी आहे. नंतर पाऊस पण नाही, ऊन पण नाही, मस्त जवळ हवामान आहे. मजा येणार आहे चढायला. ऐतिहासिक माहितीनुसार हे मंदिर सुमारे 1764च्या सुमारास बांधलेले आहे. बघताय मंडळी, म्हणजे एक वेगळीच शांतता, एक वेगळाच निसर्ग सौंदर्य या कणकेश्वर ट्रेक मध्ये पाहायला मिळतं. दादानी काय भेटलं? तू आज झालं दर्शन तुमचा? झाला दर्शन. मस्त वाटला. गर्दी आहे? गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. आमचं दर्शन होईल ना? होईल. काय बोलता? काय नाही, आता ब्लॉग येतच नाही. याचा अर्थ तो बघीन आहे. रोज एक दिवस अटकून नाही तर रोज ब्लॉग आहे. रोज कुठे येतात? रोज नाही, रोज मी टाकतच नाही. रोज पॉसिबल नाही आपल्याला. एक दिवस अडकणार ब्लॉग इथं आहे. दर्शन होईल आम्हाला? होईल. किती टाइम लागेल? आता 1 तास लागेल तुला. 1 तास लागेल. ठीक आहे, चल. दर्शन बाप्पाचं दर्शन आहे म्हणजे आपण महादेवाचं दर्शन आलो ना, दर्शनाला त्रास नाही होऊ शकत नाही, असा एवढं इझी दर्शन होत नाही. चला हर हर महादेव. नॉर्मली तुम्हाला वर्षभर गर्दी वगैरे नसतं, फक्त सोमवारी लोक दर्शनाला, म्हणजे इथली आसपासची जी गावं आहेत ते आसपासच्या पूर्ण गावामधले लोक तुम्हाला सोमवारी जास्त दर्शनाला येतील, किंवा करंजा उरून येणारी पण भरपूर पब्लिक असतं सोमवार दर्शनासाठी. नाहीतर शिवरात्रीला किंवा श्रावण महिन्यामध्ये फुल गर्दी असतं. आज पण असणार आहे. झाला दर्शन तुमचा? हा, झाला. मस्त. 1 नंबर. गर्दी आहे फुल. थोडे आज बऱ्यापैकी आहे, पण सकाळी श्रावणी सोमवार आहे ना. चला बाय बाय. चल रे, आमचा माणूस दमला वाटतं. असं आहे ना भाई, पुण्याला फक्त एडिटिंग साठी होता. त्यांनी पुण्याला जाऊन काय त्यांचं गड चढला नाही, काय नाही, फक्त जाऊन रूम मध्ये बसाचं काम केलंय, म्हणून त्याची ही अवस्था आहे. निथालला. चला बाय बाय बाय. धन्यवाद. असाच प्रेम राहू द्या.
चालेल चालेल, थँक्यू थँक्यू. खूप गरम झालेला. या साईडला इथे पाहायला मिळतं आपल्याला पाऊलखूण असलेली देवाची पायरी म्हणजे श्री कणकेश्वराची पायरी. समोरच आणि पुढे पायवाट. मस्त आपला कणकेश्वर ट्रेक प्रवास चालू आहे आणि इथं रस्त्याला तुम्हाला अशा भट्ट्या लावल्या दिसतील. तर भट्ट्या कशासाठी असणार आहेत ते म्हणजे मक्यांसाठी. मस्त मक्का काकडी. काकडी. अरे काय बोलता तुमचा इंस्टावर दिसत नाही. आता ना आपल्याला बघतोय अशा ट्रेक मध्ये आहे ना आपल्याला अशा या झाडांवरनं स्पेशली पावसाळ्यामध्ये ना या टाईपच्या किडी भेटतील. याला हात लावू नका, जाम खुजल्या त्याला, जाम खुजली. ज्याला जास्त खुजली असेल त्यांनी याला हात लावा. आपोआप सगळी खुदली जाईल. जर ज्याला जास्त खुदल्या नाही लावून आपोआप सगळी खुदली जाईल. जाईल नाही. हा का येईल का अजून. डेंजर वाढेल कुठली. तर म्हणजे ट्रेक मधला जो मौसम पायऱ्यांवरचा असतं एक नंबर, एक वेगळीच शांतता आहे. स्वच्छता पण चांगली आहे. ही बघा, ही बघते पूर्वजांची पिल्ला. नॉर्मली कसं आहे मंडळी, ट्रेक मध्ये ना तुम्हाला इथं माकडं वगैरे भरपूर आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या कधी पण सांभाळून ठेवा. हे मंदिर समुद्र सपाटीपासून सुमारे 1275 फूट एवढ्या उंचीवर आहे. डोंगराच्या पायथ्या असलेल्या मापगाव येथील मंदिराकडे जाण्यासाठी सुमारे 750 ते 750 जांभा दगडाच्या रुंद पायऱ्या आहेत. थोडं पुढे आलात ना तुम्ही चढत ना काही पायऱ्या तुम्ही क्रॉस केल्यात ना की तुम्हाला असा सरळ सपाट पायऱ्या आहेत. पूर्ण सपाटवर एकदम म्हणजे चालायला पण काही त्रास नाही होणार. तुम्हाला जर थकवा वाढला असेल तर पूर्ण थकवा तुमचा निघून जाईल. नॉर्मली नेहमीप्रमाणे मी ट्रेकमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक देणारा तो नेहमीचा संदेश तो एकच असणार आहे की ही जी सुंदर ट्रेक आहे त्या सुंदर ट्रेकला कुठं घाण करण्याचा प्रयत्न करू नका. निसर्ग आहे ते निसर्ग वाचवा मंडळी. कारण आपण ज्या खाऊ बॉटल्स या ज्या सामान आणतो तो नॉर्मल त्याचा जो ट्रॅश बॉटल तो कचऱ्याच्या डब्यामध्ये फेका. इथं असं कुठं पण रस्त्यामध्ये फेकू नका. कारण खूप सुंदर जागा आहे आणि सुंदर जागेला खराब करण्याचा प्रयत्न करू नका. जी प्रकृतीची देण आहे ना निसर्गाची हा, ती तशीच ठेवा. कारण त्याला जपणं आपल्याच हातात आहे. बोला हर हर महादेव. थोडासा पुढे आल्यानंतर बघता एकदम म्हणजे असं सपाट आणि थोडासा खालच्या बाजूला उतरण. त्याच्यामुळे तुम्हाला जो थकवा आलेला असेल तो पूर्ण तुमचा थकवा निघून जाणार आहे. कारण बघताय मस्त एकदम सुंदर असा रस्ता आहे. आता पाऊस पण सुरुवात होते वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे आमच्या एकाच्याकडे पण पिशवी पण नाही मोबाईल ठेवायला का छत्री नाही काय नाही. त्याच्यामुळे आम्हाला काय करायला लागलं आता कुठेतरी लपायला लागणार आहे. बघा रस्ता बघा, नजारा बघा. कणकेश्वर ट्रेक अतिशय सुंदर ट्रेक. श्री पालेश्वर मंदिर. मंडळी तुम्ही ट्रेक करताय तर तुम्हाला नॉर्मली एक ट्रेकचा वैशिष्ट्य दिसेल. म्हणजे तुम्ही नॉर्मल असा गेलात तर भरपूर वेगळी झाडं दिसेल. पण या कणकेश्वर ट्रेकमध्ये एक साम्य आहे की इथं दोन्ही साईडला आहे ना जास्त करून आंब्याचीच झाड आहेत. फुल म्हणजे मोठी बघताय फुल आंब्याचीच झाड आहेत. चला आता पोचतोय आपण. पोचतोय आपण मंदिराच्या गेट जवळ म्हणजे वर ती डोंगरावर कुंडाजवळ. बघा ओम शिवाय हर हर महादेव.
श्री क्षेत्र कणकेश्वर देवस्थान. चला दुकानं दिसायला लागली म्हणजे आपण मंदिराजवळ आलो. थोडीशी गर्दी असेल जर आपण सकाळी आलो असतो 11-12च्या दरम्यान 10-11च्या दरम्यान तर आपला भरपूर जास्त गर्दी भेटली असती, पण आता तेवढी नसेल, थोडीफार गर्दी असेल. मंदिराच्या आजूबाजूला भरपूर काही गोष्टी आहेत, त्याबद्दल माहिती मिळाली तर 100% तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. भरपूर काय काय आहे त्या मंदिराच्या बाजूला. लाईन नाही जास्त, थोडीशी लाईन आहे. झाला का बाई दर्शन? हा झाला बाजू. किती टाइम लागला? जास्त टाइम नाही लागला. गर्दी कमी आहे ना? हा गर्दी कमी आहे. चला बोला हर महादेव. भरपूर जास्त गर्दी नाही आहे म्हणजे पुस्तकावर मंदिरात जवळ आता थोडीशी गर्दी आहे. आवाज येतो तुम्हाला, आवाज येतो आवाज. चला मंडळी, इथे मस्त शिवराक वगैरे आहे, इथे तुम्हाला व्यवस्थित तुम्ही चपला वगैरे ठेवू शकता, पण साईडला नॉर्मली काढत जाऊ नका. शिवराकाचा उपयोग करा आणि इथूनच आपण जाऊ आता लाईन मध्ये. हे बघ भाई, दर्शन घेऊन सगळे निघले बाहेर. काय बोलता, झाला का दर्शन तुमचा? कसा आलो? कसा बाईक वर्षी मग तरीन का नाही आलो? तरीन पावसाळी गाड्या बंद असतात त्याच्यामुळे घेतले नाही. नारळ पडल्याशिवाय गाडी घेणार नाही असं आहे. चला, ही पोर आहे ना कधीपासून लय मस्ती करते. लाईनीत इकडं वरती कशी काय गेलीस तू? नाव काय ग तुझा? अरे आमच्या इथं आली असते तरी चालली असती, तिकडच कशाला गेला पाहिजे? आम्ही चिंबोडा पकडतो ते बघतो सांग. बघते का तू? ती पक्की रागा नाही. चला मंडळी, आता पोहोचतोय आपण मंदिराच्या बाहेरांजवळ. मस्त मंदिरात गर्दी नसते त्याच्यामुळे आपण लवकर पोहोचलोय. चला मंडळी, तर पोहोचतोय आता आपण आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये. ते गावामध्ये समोर तिकडं बाप्पा असणार आहेत. बाप्पाचे पप्पा देव असणार आहेत. लाईन बघताय आतमध्ये भरपूर जास्तच लाईन आहे. जेवढी बाहेर त्याच्यापेक्षा जास्त आतमध्ये लाईन आहे. भरपूर लाईन आहे, म्हणजे 4 लाईन आहेत. 4 लाईन अशा वेगवेगळे ठेवलेले आहेत. महादेवांचं दर्शन एवढं सहज होणं शक्य नाही. मस्त पैकी. आणि ना आता ना आपण जोरात ना महादेवांचा जयकार करू. बघूया किती लोक सोबत आपल्या बोलतात. नमो पार्वती पते हर हर महादेव. चला मंडळी, बघता आता पोहोचतोय, म्हणजे लाईन जवळजवळ आपली पोहोचतोय. मंदिराकडे पोहोचतोय आपण, गाभाऱ्याच्या जवळ पोहोचलोय. मस्त मंडळी, भरपूर सारी मंडळी इथे दर्शन वगैरे करून बसली तिथं. आपण पण दर्शन घेऊ आणि येऊ लगेच बाहेर. गणपती बाप्पा या. तिला फायदा त्या आकारामध्ये आले असेल तर चला कापणार. जाम दमली ती. तर मंडळी, मस्त महादेवांचं एकदम मनसोक्त दर्शन झालं. खरंच म्हणजे असा हा एकच मंदिर आहे जिथं तुम्हाला एकदम इझिली दर्शन होतं आणि जाम भारी दर्शन होतं. एकदम भारी दर्शन जर कुठं करायचं तर कणकेश्वर एकदम व्यवस्थित, नाही कसला आरडाओरडा, नाही तुम्हाला कसली धक्काबुक्की, एकदम व्यवस्थित दर्शन झालं. आणि व्यवस्थित दर्शन नेहमीच होतं. दरवेळी याच्यावर पण येतो ना तेव्हा पण असंच एकदम भारी दर्शन होतं इथं कणकेश्वर मंदिरामध्ये.
नॉर्मली इकडे तुम्हाला मंदिराच्या बाहेर म्हणजे पाण्याची व्यवस्था बोला, बसण्याची व्यवस्था बोला, व्यवस्थित लाईनसाठी सगळ्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी करून ठेवल्या तिथं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इथला जो मौसम असतं ना, तर एकदम भारी मौसम असतं. आता पण बघतो थोडासा असा ऊन आहे पण पाऊस पण पडतंय. नॉर्मली तुम्ही जर असा सकाळी लवकर आलं तर धुका पण असतं भरपूर, एकदम म्हणजे एकदम जबरदस्त असं इथला हवामान असतं. नॉर्मली मंदिराच्या बाजूचा जर तुम्ही परिसर बघितला ना तर मंदिराच्या बाजूला भरपूर सारी मंदिर आहेत. समोर दिसतात तुम्हाला सगळी वेगवेगळी मंदिर आहेत. मंदिराच्या चारही बाजूला अशी भरपूर मंदिर आहेत. हा मुख्य मंदिर असणार आहे महादेवांचा, कणकेश्वर महादेव, आणि ती बाजूची पूर्ण थोडी मंदिर आणि हे कुंड. तर मंडळी, आपण जेव्हा म्हणजे इकडे येतो तेव्हा आपल्याला त्या इथल्या वास्तूची, त्या इथल्या मंदिराची, इथल्या परिसराची माहिती पाहिजे असतं. आणि ती माहिती कोण देणार तर नक्कीच कणकेश्वरला आल्यानंतर आपल्याकडे नरेंद्र ग्रुप ते दादा आहेत. मागच्या वेळी पण त्यांनी दिली होती आणि यावेळी सुद्धा ते आपल्या सोबत असणार. तर दादा नक्की सांगाल आम्हाला की मंदिराबद्दल आपल्या थोडक्यात माहिती, कारण जे भक्त येत आहेत दर्शनासाठी किंवा जे ट्रेक करण्यासाठी येतात त्यांच्यासाठी काय आम्हाला माहिती, म्हणजे या मंदिराच्या बद्दल आणि या वास्तूबद्दल माहिती सांगाल तर बरं होईल. तर माझं नाव नरेंद्र गुरव. मी इथे गेले 10 वर्ष विश्वस्त आहे, मंदिराचा विश्वस्त म्हणून काम पाहतोय. त्याचबरोबर ह्या मंदिराचा अंग्रेजकालीन हा जीर्णोद्धार झालेला आहे आणि ह्या जीर्णोद्धारापासून ह्या इथल्या मंदिराची अगदी प्रगती होत चाललेली आहे. आता नवीनच काम तुम्हाला सांगायचं झालं तर गोमुखावर आपण एक पॉईंट बनवलेला आहे. मुद्दामून जाऊन तुम्ही ती व्हिडिओ करा, अतिशय सुंदर पॉईंट आहे. त्याच्यानंतर आता आपण एक मारुती मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे इथे नवीन. अशा विविध प्रकारचे आपण पॉईंट निर्माण केलेले आहेत इथे. त्याचबरोबर पश्चिम दिशेला एक पात्रादेवी म्हणून मंदिर आहे, तिथून सर्व मुंबई दर्शन होतं, असा एक पॉईंट केला आहे. धार्मिक कार्य म्हणायचं झालं तर इथं शेवटच्या श्रावणी सोमवारी कमळ पूजा असते आणि ह्या कमळ पूजेला अगदी ह्या पंचक्रोशीतले, अगदी दुसऱ्या जिल्ह्यातले, तालुक्यातले, अजून महाराष्ट्रातून बहुतेक लोक ह्या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी इथे येतात. संपूर्ण मंदिर कमळाने सजवलं जातं, आरती होते आणि ब्राह्मणांतर्फे त्याची आवर्तनं म्हटली जातात. आणि हे सर्व म्हटल्यानंतर इथे महाप्रसाद होतो. हा सर्व महाप्रसाद रात्री 10 वाजेपर्यंत चालू असतो आणि हा महाप्रसाद झाल्यानंतर श्रावण महिन्याची इथून सांगता होते. हा झाला श्रावण महिन्यातला धार्मिक कार्यक्रम. त्याच्यानंतर इथे महालघुरुद्र एक केला जातो. 101 ब्राह्मणांना आमंत्रण केलं जाते. अगदी मुंबईपासून ते रत्नागिरीपर्यंत सर्वातल्या ब्राह्मणांना आमंत्रण केलं जातं. ह्यावेळेला जवळजवळ 151 ब्राह्मण होते आणि ह्या ब्राह्मणाबरोबर 1 लाख आवर्तनं म्हटली जातात. आणि ही 1 लाख आवर्तनं म्हटल्यानंतर तिथे लघुरुद्र हे महारुद्र असतो. हा महारुद्राचा इथं संपन्न होतं. त्यावेळी देखील इथं महारुद्र झाल्यानंतर मोठा महाप्रसाद असतो. त्याच्यानंतर महाशिवरात्रीला हा दीपस्तंभ आहे. ह्या दीपस्तंभावर जवळजवळ 3 डबे घोडेतेल राहतो आणि ह्या 3 डबे घोडेतेलामध्ये जवळजवळ 11 मीटरची कॉटनच्या कापडाची वात तयार केली जाते आणि ती वात लावली जाते. जळला तर चांगला 1 महिनाभर हा दिवा जळतो. वादळ वारा पाऊस आला तर लवकर विझतो. हीच प्रथा त्रिपुरा पौर्णिमेला पुन्हा हाच प्रोग्राम इथे असतो की त्रिपुरा पौर्णिमेला 5 फेऱ्या मारल्या जातात. इथल्या सर्व पंचक्रोशीतल्या पंचांना मानपान दिला जातो गणपतीच्या मंदिरामध्ये. आणि हा गणपतीच्या मंदिरामध्ये मानपान दिल्यानंतर इथे जी दीपमाळ दिसते, ह्या दीपमाळेवर पुन्हा एकदा दीप प्रज्वलन केलं जातं. प्रोसेस तीच आहे. त्यामध्ये कॉटनचा 11 मीटर कापड लागतो, 3 डबे घोडेतेल लागतात. हे सर्व प्रोसेस सेम आहे. आणि अशा पद्धतीने जर त्रिपुरा पौर्णिमेला हा इथला दीप लागला की ह्या सर्व पंचक्रोशीतले जे शुभ कार्य असतात ती शुभ कार्याला सुरुवात होते. असा आजची आख्यायिका आहे की इथली सर्व जी शुभ कार्य असतात, लग्न असोत, कोणाची मुंज असोत किंवा देवकार्य असोत किंवा सत्यनारायणाची पूजा वगैरे असतात, एकदा इथला दीप लागला की शुभ कार्याला सुरुवात होते याच्यानंतर. आणि थोडक्यात एक सांगायला गेलं की हा श्री क्षेत्र जो कणकेश्वर देवस्थान आहे, या महादेवांच्या बद्दल किंवा कणकेश्वर काय म्हणजे रूपात आहे. कणकासूर नावाचा राक्षस होता. कणकासूर नावाचा राक्षस हा राज्य करत होता ह्या विभागावर.
ज्यावेळेस पांडव त्या दूतामध्ये हरून इकडे ह्या अरण्यामध्ये आले तेव्हा त्या कनकासूर राक्षस हा शंकराचा भक्त होता आणि हा शंकराचा भक्त होता त्याच्यामुळे शंकराने त्याला वर दिला होता की तुला कोणी मारणार नाही. पण पांडवांकडून त्याचा वध केला गेला की त्यांना कसं असं जेवढा एखाद्या साधूंनी संतांनी देवाने जर एक शाप दिला की त्याला उशाप पण असतो तशा पद्धतीचा त्याला एक शाप दिला होता. मग कनकासूर राक्षसाने जेव्हा त्याचा इथे युद्ध झालं तेव्हा त्याने सांगितलं होतं की माझ्या पाठीवर तुम्ही एक शंकराचं मंदिर बांधा. हे संपूर्ण एका पाषाणात बांधलेलं हे पूर्ण मंदिर आहे दगडापासून. जर तुम्ही निरीक्षण केलं तर ते खालून बांधकाम केलेलं आहे. खालून बांधकाम करत करत ते वरती गेलेलं आहे. मग ते कनकासूर नावाच्या राक्षसाची प्रतिकृती किंवा त्याची आठवण म्हणून त्या डोंगराला कनक डोंगर म्हणता त्याचं कणके खरं मध्ये रूपांतर. बरोबर, नक्कीच. आणि आता थोडक्यात आम्ही बघितलं की पायथ्याशी वरून गाडीचा पण रस्त्याचं काम चालू आहे. आणि एक थोडक्यात माहिती तर जी लोक मागून इथून चालत येतात तर ते लोक जर येत असतील तर इकडे सोयी सुविधा आहे का येण्यासाठी? पश्चिमेकडला जो रस्ता आहे तो मुंबईकडून येणारी जी सर्व लोक आहेत म्हणजे बोटच्या साहाय्याने येतात ते. बोटीच्या साहाय्याने येतात, लॉन्चच्या साहाय्याने येतात. ते झिराड नाक्यावरून इकडे येतात. झिराड नाक्यावरून हा 3 किलोमीटरचं अंतर आहे. खाली त्या गाड्या लावण्यासाठी डोंगर भाग आहे तिथे. हा एक मार्ग आहे. दुसरा मापगाव मार्ग जो पायऱ्याने आला तो मार्ग आहे. तर हा जो मार्ग आहे हा तीव्र चढावाचा आहे. त्याच्यामुळं इथे दमचाक होते चालणाऱ्यांचे. पण इथल्या त्या मापगाव मार्गापेक्षा हा मार्ग अतिशय जवळचा आहे, झिराड मार्ग जो आहे. तर ह्या झिराड या गावाला ह्या देवस्थानचे सर्व जी गृहमंडळी आहे ती तिथे राहतात झिराड गावात. ह्या डोंगराच्या बरोबर पायथ्याखाली जवळजवळ 35 कुटुंब तिथे वास्तव्याला आहेत. आणि ह्यांचे त्रिपुरा पौर्णिमा झाली का इथला गुरु बदलतो, पुजारी बदलतो. आणि हे सर्व पुजारी कुठले असतात तर ते झिराड गावातले असतात. तर नक्कीच दादानी माहिती दिलेली आहे. धन्यवाद दादा एवढ्या माहिती दिल्याबद्दल. आणि तुम्ही याल तर एक्सप्लोर करायला आणि काही जर मंदिराची माहिती घ्यायची असेल तर दादांचा नंबर इथे डिस्क्रिप्शनला असेल. त्यांना तुम्हाला जर मंदिरातल्या पूजा वगैरे घ्यायची असेल सर्व दादा सांगतील तुम्हाला. धन्यवाद. हर हर महादेव. मारू जम्प. नॉर्मली आता वाजलेत जवळजवळ 6 वाजलेत, 6 वाजून गेलेत. नाहीतर 100% तुम्हाला आम्ही पण आनंद घेताना दिसलो असतो. कारण आता आम्हाला जायचं आहे इथून उरणला पडल्यानंतर अजून 2 तास आम्हाला रनिंग करून जायचं म्हणजे 8 वाजतील घरी जायला. त्याच्यामुळे मी जास्त काय वेळ पाहू शकत नाही. तर भेटू आपण. चला, ही पोरं पाहतात मस्त आनंद घेतात. चला बाय बाय बाय. मंडळी या तर मंडळी भीमाशंकरला पण भेटलं चिंबोरा खेकरा. योच होता का? योच बघत मला आयावाला कनकेश्वर आला समजून नाही. मग त्या याला मी कसा मारतो पलाल तर बरं तू मोठे जीव जत पलाला हल्ली. चला एवढे लेट चाललं म्हणजे आमचाच गाव म्हणून एवढे लेट. आरती मिळते संध्याकाळी. संध्याकाळी आरती असतं. तेव्हाच पूर मंडळी आपला दिसते आरतीसाठी जाताना. तर चला थँक्यू. बाय 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 बाय. मस्त दर्शन घेतला आणि इथं हे निसर्गाचा आनंद घेतात बघा. 100% मस्त निसर्गाचा एकदम जबरदस्त निसर्ग वाटते. इथून काय लोकेशन आहे. काय रे काय 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 झाला का दर्शन? चला चला द्या दर्शन. दर्शन नाही चालू दर्शनाला आता झालं म्हणजे आरती असतं ना आता. हो आता आरती भेटेल तिकडे जाऊ. चला आम्ही आलो जाऊन. चला बाय 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 बाय. चला मंडळी फायनली इथं आता संध्याकाळचं जेव्हा आपण आलो नाही तर जेव्हा उतरत होतो संध्याकाळी तेव्हा एक गोष्ट अनुभवली की म्हणजे जवळपासची भरपूर लोक म्हणजे आरती असेल कदाचित त्या आरतीसाठी वगैरे भरपूरच जास्त मंडळी मंदिराकडे जाताना दिसली. म्हणजे जेव्हा आपण उतरलो तेव्हा भरपूरच मंडळी पूर्ण गाव आजूबाजूच्या गावातले लोक असतात म्हणजे लोकल लोक असतील. तर आम्ही पण आता चाललोय उतरलोय खाली. इकडे आपली मंडळी बसले आणि काय थांबणार आपण मुट्टा मका खायला बुट्टा. मला खरोखर खायचं येते याच्यामुळं. व्हायला पाहिजे बुट्टा. संध्याकाळ झाली मस्त. बुट्ट्याची मजा एक वेगळी आहे संध्याकाळी.
आणि स्पेशली पावसाळ्यामध्ये. तर चला मंडळी, बघताय पोहोचलोय आम्ही खाली. दर्शन वगैरे घेऊ, एकदम सगळा व्यवस्थित झाला, सगळं एकदम व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून मी इकडे आलो. आणि स्पेशली दुसरा सोमवार, तर सर्वांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा. आता निघतो आम्ही घरी, कारण ऑलरेडी वाजलेत 7. आम्हाला पोहोचायला खूप उशीर होणार आहे, 9 वाजणार आहेत, म्हणून आम्ही आता निघतोय घरी. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते जास्त महत्वाचा. व्हिडिओ आवडला नक्की लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. चला, बाय बाय.